नमस्कार. मी आलेलो आहे बाबळी येथील बाबळी नदी गोदावरी नदीच्या ब्रिजवरती. आज गोदावरी नदी हे काठोकाठ वाहत असताना बाजूच्या शेतकऱ्यांचं नुकसान आपण पाहू शकता. इथून धर्माबादपर्यंत याच पद्धतीमध्ये पाणी पसरलेलं आहे व इकडं शेळगाव मास्ती बोकली या ठिकाणी पूर्ण परिसरामध्ये सविस्तर पाणी आज फिरलेलं भरलेलं आहे. शासनाकडून या शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून योग्य ती मदत करावी अशी सर्व जनतेची मागणी आहे. सर, आपल्या पाठीमागे जे स्पार्क झाल्यासारखं दिसत आहे वायरांचा, ते लाईन चालू आहे का सर? आता 132 केवी कोंडलवाडीहून 33 केवी लाईन धर्माबाद लाईन आहे. आता त्या लाईनवरून नदीच्या पात्रातील पाणी जात आहे, त्याच्यामुळे ती लाईन सध्या बंद करून ठेवलेली आहे. असं यामधून कुंडलवाडी ते धर्माबाद जाणार आहे लाईट आहे. आमची 33 केवी लाईन बंद आहे, लाईट नाही त्या लाईन. तरी स्पार्क झाल्यासारखं काय असते ते? त्याच्यावरून पाणी चालल्यामुळे ते हे होतंय ना, ते आपल्याला त्या पाण्याचं म्हणजे स्पार्क होण्याचा किंवा लाईन चालू असण्याचा संबंध नाही. आता त्याच्यावरून पाणी चालू असल्यामुळे काय होत आहे, हे पाणी आपल्याला मिळत आहे ना. तर बाबळी गावातील गोदावरी नदीच्या ब्रिजवरून लाईनमॅन साहेब व DY सर ह्या इथं कर्मचारी उपलब्ध असून सध्या स्थितीला यांच्याकडनं या वायराची परिस्थिती कशी आहे याचं सुद्धा या ठिकाणी सर्वेक्षण होत आहे व याची जबाबदारी त्यांनी घेत आहेत की अलीकडली लाईन चालू आहे आणि पलीकडली बंद आहे. जे वायराचं तिथं स्पार्क झाल्यासारखं वाटतंय ते बंद असल्याची आहे आणि अलीकडून चालू असलेली लाईन चालू आहे असं त्यांचं स्पष्टीकरण दिलेले आहेत. धन्यवाद.